चला ताई जात आहेत आज. ताई लवकर या. बाय बाय. बाय तनू. चला आपण बॅग ठेवू गाडीमध्ये. लवकर या मग. चल हा आवाज देईन. चालेल. चल बाळा. तनू बाळा चल. चल आई. आई पण जात आहे ताईला सोडायला. नाही चलो थांबा रे बाळांनो. ते हम आली असली तर हो हो बाळा ते मारेन इकडे. चल तिथे हम मारेन. आदू इकडे बघ. आदू बाय बाय करा ना. तुला आजीला चालले ते. बाय बाय. दीदी चालली. बाय बाय करा सगळ्यांना. पण जायचं म्हणून आमच्या राघवला रडायला यायले. जायचं का? चल राघव बाय बाय करा आता सगळ्यांना. मम्मीला बाय बाय. पप्पी दे मम्मीला. मी चाललो जा. बाय. मी जाऊ का? मी येऊ? मी येऊ का मध्ये? आपले इकडे बघा दोघ जण तुम्ही. हा राघव इकडे बघ. राघव ह्या बघ. जमलं. बाय बाय करा सगळ्यांना. बाय बाय. बाय तनू. बाय आदू. मिरची गोळी देते. मिरची गोळी तर राघवला करमणार नाही. एवढे 7-8 दिवस तो आपले हे वरती दही आलीवरती. तर राघव आता परेशानच करणार आहे. त्याला आज दिवसभर सांभाळणं मुश्किल आहे. चला चला ते बघ दह्याम्मा दाखवते मी. चल दह्याम्मा दाखवते बाळाला. उठा उठा उठा. आपल्या बाबाला फोन लावायचा का? बाबाला फोन. ते बघ दह्याम्मा आली. ते बघ हम्मा आली. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर आज दाखवलं तसं मी ताई आज गेलेले आहेत परळीला आणि आई पप्पा पण गेलेले आहेत त्यांना सोडायला. माझी टिकली काढली राघवून. मी एकदा टिकली लावते आणि त्याच्यामुळे मग त्यांना खायला मी आज इडली बनवली होती रव्याची आणि त्याच्यानंतर रव्याची इडली बनवली होती आणि चटणी बनवली होती खोबऱ्याची. तर ताई वगैरे ते खाऊन गेले ती इडली वगैरे. आणि आता पसारा पडलाय खूप सारा. तेवढा पसारा एकदा आवरून घेते आणि राघव शांत केले. राघवला आता कसं तरी राघव रडत होता जाण्यासाठी म्हणून आता त्याला थोड्या वेळी झोपी घालायचंय. म्हटलं त्याला जर लगेच झोपी घातलं तर पसारा आवरायचा तसंच राहून जाईल. त्याच्यामुळं म्हटलं की अगोदर पसारा आवरून घेऊया आणि मग नंतर त्याला झोपी घालू. म्हणजे दोन्ही कामं होऊन जातील माझे. आणि मग त्याला झोपेतून उठल्याच्या नंतर आंघोळ वगैरे घालेल. तर चला मग आपण पसारा आवरूया. राघव खेळत बसलाय. इतका सगळा पसारा पडलेला आहे. किचनमध्ये पण तसाच पसारा झालेला आहे. आता मी आवरते आणि मग तुम्हाला भेटते. इथे टीव्ही चालू आहे. पिक्चर बघत आहे मी. राघवचे पप्पा गेलेत हॉस्पिटलला. तर ते आता येतील संध्याकाळीच. तर आज दिवसभर आम्ही दोघंच आहोत. तर स्वयंपाक पण बनवायचं राहिले. माझा पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे. आता एकदा पसारा आवरून घेते आणि मग राघवला खायला पोळी भाजी बनवते. त्याला इडली खाऊ घातली होती. चला मग आता आपण पसारा आवरूया आणि मग भेटूया. चला झालाय माझा पसारा आवरून. आता बाकीच राहिलेलं नंतर आवडते. आता राघवला खूप झोप आली आहे कारण आता 12 वाजलेले दुपारचे. हे बघा. आणि राघव सकाळी उठलेला आहे. आता त्याला झोप येते खूप. मी त्याला झोपी घालते आणि मग उठल्याच्या नंतर भेटू आपण. बाय बाय करा. राघवला घेऊन मी प्लॉट वरती आले. त्याची रोजची जागा आहे ही. त्याची रोजची जागा आहे. बाबा त्याला रोज इथे घेऊन येतात वाळवरती म्हणून आज मग मी घेऊन आले. अजून राघवचे पप्पा काही आले नाहीत. ए बाळा बाळा खाली पडशील. इकडे या. हे बघा इथं राघवचं खेळणं सुरू आहे.
राघवला टाइम झाला ना 6 वाजता की राघवला आणावंच लागतं इकडे खेळायला, त्याच्यामुळे मी इकडे घेऊन आली आहे. आता त्याचे पप्पा थोड्या वेळात येतील, मग आम्ही घरी जाऊ. ये बाळा इकडे, चल इकडे ये. थोडा वेळ बाहेर आणलं ना त्याला घरातून की छान वाटतंय मग फिरायला. आता तो रुद्राला आवाज द्यायला जातोय. ये बाळा इकडे, चाल राघव इकडे ये. अरे नको पळू रुद्र, त्याच्या मागं नको पळू, येते ते. बघा हे राघव आमचा कुठे गेलाय. रुद्र त्याला धरू लाग रे, त्याला धर यायला मदत कर त्याला. जाय ना, जाय पटकन. जाऊ दे, हा आला तो आला, राहू दे. राघव तू किती बदमाश झालास. डाळ निसायला आणि राघव आईला डाळ निसायला मदत करायला. बाळा कशी मदत करायला बघू तू आजीला, दाखव बर. त्यांनी निसलेली इकडे बाजूला काढलेली सगळी डाळ पसरून टाकली त्याच्या JCB. आई इकडे बघा. आई कसं वाटायला तुम्हाला राघव मदत करायला तर. राघव इकडे या. हॅलो फ्रेंड्स, आज आई पप्पा आले आहेत दुपारी वापस. आणि आता समोर रक्षामान भाजीपाला वगैरे आणलेला आहे. काम वगैरे आवरून झालेलं आहे, जेवण झालेले आहेत आमचे. किचन ओटा आवरून ठेवलाय, राघवचं ताटी याचे खाली झाकून ठेवलंय म्हणून. आता एकदा भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवलाय. कांदे बटाटे ठेवून घेते. राघव गेलाय बाहेर, मी आवरून घेते. चला याच्यामध्ये लावून घेते कांदे बटाटे, बाकीचं फ्रीजमध्ये ठेव. आणि आमच्या आई आणि पप्पा गेलेले आहेत खाली राघवला घेऊन. सगळ्यांचे जेवण झालेले आहेत. आणि उद्या आहे चतुर्थी, त्याच्यामुळे मला साबुदाणा भिजत ठेवायचा आहे, भिजत घालायचं साबुदाणा. तर साबुदाणा भिजत घालेल. त्यांना कोणाच तरी फोन येईल, त्याच्यामुळे तिकडचा आवाज जास्त येत असेल. आजचा ब्लॉग छोटा होता, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा. मी इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, आपल्या प्रोफाईलवर जाऊन चेक करा, त्याच्यामध्ये दिलेली आहे इंस्टाग्रामची लिंक. आणि मला इंस्टाग्रामवरती जाऊन पण फॉलो करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.